दिली का मी तुला खाऊ देतो आणि समुद्राच्या किनाऱ्याला नेऊन. आणि हे लोक आता आदिवासी वाघिणीच्या जबड्यामध्ये हात टाकतायत. बलात्कारी आमचा समाज, आमचा बांधव सक्रिय आहे, त्याला शिक्षा देण्यासाठी जे होईल ते मी बघून घेईल. समोरासमोर चिरून टाकायचं, पण चिरूनच टाकायचं. उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना जोहार जोहार. ही काही घटना घडलेली आहे, त्या घटनेसाठी आपण आजचा हा निषेध मोर्चा आणि डहाणू बंद याची हाक दिली. जसं पूर्ववक्त्यांनी सांगितलं की समाज म्हणून, माणूस म्हणून आपण सगळे जागरूक असल्याचं लक्षण दाखवून इथे ह्या मोर्चामध्ये सहभागी झालात. तारीख आपण विसरू शकणार नाही. काय आहे? 26 जानेवारी. आम्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ता, लोकांची सत्तेचा विचार करतो आणि असे लोक विकृत मानसिकतेचे ह्या लहान मुलीवरती अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करतात. तर माझ्या संबोधनाला सुरुवात करण्यापूर्वी जे काही निवेदन आम्ही तयार केलेलं आहे, मला तुमच्याकडून या निवेदनासाठी मान्यता हवी आहे. या निवेदनामध्ये आम्ही 4-5 मुद्दे लिहिलेले आहेत, तर ते मी वाचून दाखवतो आणि त्याच्यामध्ये तुमची संमती हवी आहे. ही घटना जी घडलेली आहे ती 26 तारखेला घडलेली आहे. अतिशय वाईट अशी दिवस हा. आपण जसं सांगितलं, फेमस नाही झालं नरपडगाव, काय झालं? बदनाम झालं. तर आपण पहिली मागणी ह्या प्रशासनाकडे ठेवतोय की नरपड येथे जी घडलेली घटना आहे, ह्यातील जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. सदर आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. मान्य आहे? दुसरं की सार्वजनिक ठिकाणी, समुद्र किनारा असेल, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, बाजार असेल, तिथे पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे. मान्य आहे? जे सार्वजनिक ठिकाण आहेत तिथे मदत क्रमांक, जो हेल्पलाईन नंबर आहे, ह्याचे बोर्ड मोठ्या अक्षरामध्ये लावले गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे पोलीस व्यवस्था असेल किंवा ज्याही व्यवस्था आहे त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अत्याचाराविरुद्ध जनजागृती केली पाहिजे. मान्य आहे? त्याचबरोबर आपण कोणा समाजाला विरोध करत नाही, परंतु आमची भावना आहे. कारण जर ह्या 2 महिन्यामध्ये 3 घटना आम्ही मोजल्या. एक पालघरची घटना, एक दुकानदार ज्याची कुटुंब गावाला गेलं होतं तेव्हा मुलगी दुकानात जायची, त्याचा गैरफायदा उचल आदिवासी मुलीवरती अत्याचार केला. काल परवा नर्स शिकणारी मुलगी, जी मुलगी आदिवासी मुलगी जी बोईसरला एसटी मध्ये बसली, बसमध्ये बसली आणि तिचा प्रवास तारापूर पर्यंत. आता मी बोलू शकत नाही, अशा पद्धतीने विनयभंग केला. ही आदिवासी मुलगी. आणि आज घडलेली जी घटना ती पण आदिवासीच मुलगी आहे. म्हणजे ही जी मानसिकता, समाजाबद्दल बोलत नाही पण एक आदिवासी म्हणून बघण्याचा खूप वाईट दृष्टिकोन लोकांचा आहे, हे नेहमी दिसतं. आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला, इथल्या व्यवस्थेला मागणी करतो की गैरजमातीच्या व्यक्तीकडून, कारण आम्ही जो काही डहाणू तालुका आहे किंवा पालघर जिल्हा आहे ते आदिवासी बहुल वस्ती आहे, ह्याच्या आधी पण त्यांनी असे कृत्य केलेले आहेत आणि म्हणून त्याला जोर वाढला की बाबा काही नाही चालतं, बरोबर ना? ही त्यांची मानसिकता आहे. आणि म्हणून ह्याच्या काही घटना अशा विकृत घडतायत. त्यासाठी असंच आपल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. तिथे समाज हा विषय नाही, माणूस म्हणून ती मुलगी आदिवासी आहे असं मी सांगत नाही, ती मुलगी आहे, ती महिला आहे. ही घटना कुणाच्याही घरात घडू शकते, ते कोणी बघून करत नाहीत. आणि ही विकृत मानसिकता आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून हा जो काही अन्याय अत्याचार आहे तो आता ह्याच्या पुढे खपून घेतला जाणार नाही. आपण सगळ्यांनी जागृत राहायचंय. आपल्या आजूबाजूला जर असं काही घटना घडत असतील, कारण जसं बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलं, बरेच लोक सांगतात, बोलतात आमची नोकरी आहे, आम्ही बोलू शकत नाही, बऱ्याच गोष्टी असतात. पण असा अन्याय अत्याचार होताना तुम्ही गप्प बसणार आहेत का? आम्ही आमचं मुलगी असेल, मुलगा असेल, कोणाच्या तरी सोडून जातो, पण आता तो भरोसाही राहिलेला नाही. आणि म्हणून ह्या ज्या काही, कारण उद्या मुलगा मुलगी आपली सुरक्षित घरी येईल का नाही, कारण ज्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे, आठवण करून देतो.
कल्याणमध्ये शिळफाटा माहिती आहे ना, वाचले का घटना? कल्याणमध्ये जो शिळफाटा आहे, एक महिला घरातल्या ज्या समस्या, कारण आपण मंदिरामध्ये कशासाठी जातो? शांती मिळावी म्हणून जातो. कशासाठी जातो? शांती मिळावी, कारण तिथे देव बसलेला आहे, आमचं ऐकणार आहे, ह्याच्यासाठी जातो. परंतु ती महिला घराच्या भांडणांना कंटाळून मंदिरात गेली. ती फार नाही लांबची गोष्ट नाही, मला वाटतं 4-5 महिने झालेले आहेत. त्या शांतीसाठी तिथे गेली तर तिथले जे नराधाम आहेत, पुजारी, ती दिवसभर बसून राहिली, तिचा एकटेपणाचा फायदा उचलला. त्या तिघा पुजाऱ्यांनी, मी कोणा समाजाचं नाव घेत नाही, त्या तिघा पुजाऱ्यांनी, त्या हरामखोरांनी त्या महिलेवर बलात्कार केला, मंदिरामध्ये बलात्कार केला. आम्ही जी पवित्र गोष्ट समजतो ते पवित्र राहिलेलं नाही. आम्ही कोणाकडून अपेक्षा करणार आहोत? आणि म्हणून कुठला देव तुम्हाला सोडवायला येणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. बरोबर आहे ना? स्वतःवर विश्वास ठेवा. मंदिरामध्ये अशा घटना घडतात. त्या तिघा नराधमाने तिच्यावरती बलात्कार केला आणि बलात्कार करून थांबले नाही हरामखोर, तिला मारलं आणि झाडीमध्ये टाकून दिलं. काय अपेक्षा करणार तुम्ही? कोणाकडून अपेक्षा करणार आहात? आणि म्हणून आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे. आजूबाजूला घटना घडतायत त्याच्याबद्दल आपण चिंता व्यक्त केली पाहिजे आणि एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. म्हणून ज्या घटना सांगितल्या 2 महिन्यापूर्वीच्या, त्या अशा समाजामध्ये घटना घडतायत. आणि आजचा जो काही मोर्चा आहे, आजचा जो काही बंद आहे, आम्हालाही कळतं, आम्हालाही समजतं 1 दिवसाचं नुकसान काय असतं. परंतु 1 दिवसाचं नुकसान हे थोडं सहन करायला शिकूया तर आपले मुलं मुली, कारण एवढी लाईफ मॅटर, ती पंतप्रधानाची जीवाची जी किंमत आहे, तो खाली गटार साफ करणारीची पण तीच किंमत आहे. आणि म्हणून हा विषय असा नाही की मी खूप पैसेवाला आहे, मी गरीब आहे, श्रीमंत नाही. प्रत्येक जीवाची किंमत आहे. आज आपल्या मुलगी जिवंत आहे, ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये नंतर बरं वाईट झालं असतं का आपण फक्त मेणबत्त्या पेटवायला आलो असतो? तो जीव आपण आणू शकतो का? नाही आणू शकत आहे. आणि म्हणून आजच्या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही सगळे लोक इथे आलात आणि इथे थांबून चालणार नाही. पोलीस नोकरी आहे, त्यांचा पगार असतो, तेवढं काम करतात, पण प्रत्येकाच्या अंगामध्ये काय असला पाहिजे? पोलीस असला पाहिजे की आम्ही आमची सुरक्षा आम्ही करणार आहोत. आणि हाच आजच्या दिवसांनी प्रत्येकाने प्रण करायचा आहे की आजूबाजूला जर घटना अशी घडत असेल तिथे सगळ्यांनी धावून जायचंय. हा एक फक्त विषय आहे. ह्याच्याही पुढे ज्या ज्या स्वरूपातल्या घटना असतील तिथे समाज गुण एकत्र आलं पाहिजे. ही सत्ता शेवटी कोणाची आहे? लोकांची आहे, प्रजेची आहे. आणि जोपर्यंत लोक बोलणार नाही तोपर्यंत हे जो नोकरदार वर्ग आहे तो मुजोर होणार आहे. आणि म्हणून मालकाने बोलायला शिकलं पाहिजे. आणि हाच आजच्या रॅलीचा उद्देश आहे, आज हा बंदाचा उद्देश आहे. आणि आपला आक्रोश आपण इथे व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून आजच्या दिवसातून आपण सगळ्यांनी संदेश घेऊन जायचा की सतर्क राहूया, आजूबाजूला घटना होणार नाही याच्यासाठी आपण काळजी घेऊया. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. सगळ्यांना जोहार. आपली जी बारीकली पोयरी होती त्या नराधमाने, त्या भडव्याने जी कृत्य केला ती सांगण्यासारखं काय नव्हता. पण ते काय आता ते नराधमाला सांगायचा. माझी तेवढीच इच्छा आहे काय, हे जे समाज आपला इथे आहे आज, जो आदिवासी समाज, आपण सर्व कोणाला दोष देत नाही, सर्व समाज हा आपलाच आहे. परंतु हे जे कृत्य केलेलं आहे त्या भडव्याने, त्यांनी जर आपल्याला दिलं असतं ना तर त्याला बरोबर केलं असतं. परंतु काय, कायद्याची चौकट सांगताय. आता कायद्याची चौकट पण बघायला गेलं तर कायद्याची चौकट पण तशी बघण्यासारखी नाही. कायद्याची चौकटीच्या बाहेरचं काम आहे. म्हणून त्याला भडव्याला आपल्याकडे दिलं असतं ना तर त्याला सरळ केला असता. त्याचं काय करायचं ते आपण केलं असतं. सर्व भगिनींनी आपल्याला सांगितलेलं आहे की काय करायचं होतं. परंतु ठीक आहे, कायद्याच्या चौकटीत राहून जे काही त्या नराधमाला जी कंप्लेंट केस जी झालेली आहे ती फास्ट ट्रॅकवर चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एवढंच मी बोलून आपल्या समाजाने सर्वांनी जागृत राहायचं आहे. कारण असे बरेचसे प्रकरण डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की अशा बऱ्याचशा घटना आहेत. कोणावर विश्वास ठेवणार? ठेवण्यासारखं कोणूच नाही राहिलं आता की आपण त्यावर विश्वास ठेवू शकतो. ज्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं एखाद्या मंदिरात जातो कशासाठी? शांतीसाठी, काहीतरी चांगलं होईल, चांगली मागणीसाठी आपण जातोय. पण तिथे आपली सुरक्षा राहिलेली नाही. म्हणून आपण स्वतःवरच विश्वास ठेवाल एवढीच माझे 2 शब्द सांगतोय. आणि महिला वर्गांना सांगतोय कधी घाबरायचं नाही. आम्ही सोबत तुमच्या पाठीशी आहोत. एकता परिषद तुमच्या पाठीशी आहे. आणि आपण सर्वजण एकत्र मिळून आज जसे आज या निषेध मोर्चासाठी सर्वजण आपण जमलात असंच कायम जमत राहा. कारण सर्वांना माहिती आहे आदिवासीकडे काय नाही मिळत. जमलं पाहिजे. आणि परत एकदा सांगतो त्या भडव्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एवढेच बोलतो. सर्वांना जोहार. समाज म्हणा खूप वेदना देणारी अशी घटना घडलेली आहे.
या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशामध्ये आपलं डहाणू गाव नरपड हे फेमस होण्यापेक्षा हा वाईट घटनेने प्रकाश होत होता. ही घटना अतिशय निंदनीय. असं घटना घडू नये. एक मॉरॅलिटी आप समाजामध्ये जपली पाहिजे. आज त्यांच्या घरामध्ये ही वेळ आली की कुणाच्याही घरामध्ये ही वेळ येता कामा नये, म्हणून आपल्या सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे. अशा ज्या घटना होतात ह्या घटनेसाठी आपला समाज जागृती होणं, आणि आज आपण इतक्या मोठ्या संख्येने नुसता आदिवासी समाजच नाही, सर्व समाज घेतात. इथला व्यापारी वर्ग आणि ज्या ज्या संघटनांनी सहकार्य केलं हा सर्वांना मी धन्यवाद देईन की अशा विकृत घटनेचा निषेध करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे हा डहाणू बंद केलेला आहे. आणि ही जी विकृती आहे अशा विकृती घडू नये म्हणून एक चांगला एक प्रतिसाद देऊन हा आपला जो मोर्चा आहे हा वाईट घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपण एकत्र आलेले आहात. साठी मी तुमचा धन्यवाद देईन. मी एक घोषणा देतो, त्याच्यानंतर तुम्ही बोलायचं की बलात्कार आहे, त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं मुर्दाबाद. बलात्कारी 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 फाशी झालीच पाहिजे. अशा विकृत माणसाला फाशी झालीच पाहिजे. अशा विकृत माणसाला फाशी झालीच पाहिजे. या ठिकाणी सर्व माझे जमलेले माझे समाज बांधव, इतर समाजातील बांधव, पोलीस बांधव या ठिकाणी आपण एक जन आक्रोश मोर्चा म्हणून काढलेला आहे आणि आक्रोश व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्याला जी ह्याची अपेक्षा आहे ती कुठलीच चांगली अपेक्षा देत नाही. कुणालाही कसंही वागवलं जातं. कशाही पद्धतीने त्यांना वाटतं की हे अशिक्षित आहेत, हे आदिवासी समाज असे आहे, त्यांना बोलता येत नाही, लिहिता येत नाही, त्यांना कुठलीच गोष्ट समजत नाही. सगळ्यात जास्त ज्ञान हे आदिवासी समाजाला आहे. त्यामुळे आमच्या अंगातलं जे शरीरातलं रक्त आहे ते खूप सळसळत आहे. आणि आता जे पोलीस भरतीमध्ये जे भरती केलेले आहेत सगळ्या आपल्या जास्त समाजाचे लोक भरती केलेले आहेत. का तर ते सरकारच्या हाताखाली काम करावे म्हणून, तर आपल्यासाठी काम करण्यासाठी नाही. आणि मी ह्या सगळ्या राज्याला प्रशासनालाही सांगते की जर का तुम्ही जनतेचे सेवक आहात मग जनतेची सेवा का करत नाही आणि तुमचा सेवा करणे हाच अधिकार आहे, हाच हक्क आहे. आम्हाला तुमच्याकडे भीक मागायला यावं लागतं अशी का? ज्या ठिकाणी कुठे काही कार्य असलं की पोलीस बंदोबस्त लागू करता, हे करता, सगळीकडे त्या सोयी पुरवल्या जातात. जेव्हा एखादा नेता इकडे काही कार्यक्रमाला यायचा असतो तेव्हा रस्ते साफसूफ करा, खड्डे काही चांगलं दाखवलं जातं. परंतु ज्या पडद्याच्या पाठीमागचं जे कृत्य असतं ते कधीच कुठे समोर आणलं जात नाही. जे कोणी नेते लोक असतील त्यांच्यासाठी एवढी खटपट करता आणि नाही तुम्ही का करत नाही? ह्याला खूप म्हणजे खूप मोठा विरोध आहे. जर का माझे मिस्टर जे होईल ते मी बघून घेईल, समोरासमोर चिरून टाकायचं, पण चिरूनच टाकायचं. आज आम्ही इथे पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेत. आदिवासी आपण आदिवासी म्हणतो बरोबर ना? आदिवासी कोण? आदिवासी वाघ. आदिवासी महिला म्हणजे कोण? तर आदिवासी वाघिणी. आणि हे लोक आता आदिवासी वाघिणीच्या जबड्यामध्ये हात टाकतायत. आणि आपण बघतोय हेच नाही तर हर ठिकाणी हे चाललेलं आहे. आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ का आलेली आहे? आम्ही काय फुकट चाललेले आहे का? पण आम्हाला रोज रस्त्यावर उतरावं लागत आहे. हा हेच नाही, डहाणू नाही तर प्रत्येक आदिवासी क्षेत्रामध्ये ही घटना होत आहे. का होत आहे? आपण आदिवासी समाज आपल्याला वाघ म्हणतो, पण हे झालं नाही पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. अशी घटनाच्या टायमाला आपण आदिवासी समाज म्हणून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. तर कुठेतरी हे गुन्हे आहे ते थांबणार आहे. पण आपण बघतोय काही संघटना पेपरमध्ये न्यूज देतात, व्हॉट्सअपवर येते, आम्हाला ह्याच्यातलं माहिती नाही, आम्ही वेडे आहेत त्या इथे यायला, आम्ही वेडे आहेत त्या इथे उतरायला. तुमच्या चिमुकली आणि आमच्या चिमुकली वेगळ्या आहेत का? हर आदिवासी समाजाचा नेता असो, संघटना असो, जेव्हा अशी घटना होईल तेव्हा त्यांनी रस्त्यावर उतरलाच पाहिजे. आणि अशी घटना आज ती 7 वर्षाची चिमुकली, तिला सला सेक्स काय ते माहिती नाही. या भडव्याला या बोलायला अशा शिवाय येतात. त्या भडव्याला गेल्याला वाटलं असतं गेला असता ना, एखाद्या बाईकडे गेला असता, तुझी बायको नव्हती का मार व्हायला तुला? बडवा झाला. एक 7 वर्षाची मुलगी, लाज नाही वाटली त्याला, आवडत्या हातात आला असता. मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेली होती.
एकटी होती, मला माहिती नव्हतं का हा तो भडवा आहे. तो जेव्हा जेलमध्ये आतमध्ये टाकला त्याच्यानंतर मी चौकशी केली, हा आहे का तो, तिला त्याला बाहेर द्या, मी बघते काय करायचं, काय गुन्हा असेल तो माझ्यावर नोंदवून घ्या. पण आम्ही अशा भडव्याला सोडणार नाही. यापुढे जर अशी घटना घडली आम्ही अशा भडव्याला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही. तिथे त्याला लट कापून टाकू अशी आम्ही इथून घोषणा देणार आहोत. अशा भडव्याचे करायचे काय? खालती डोकं वरती पाय. महिला हिंसा, महिला हिंसा, महिला हिंसा, बलात्कारीला शिक्षा कशी, बलात्कारीला शिक्षा कशी, जिंदाबाद. आणि त्या भडव्याला, त्या छक्क्याला हे करताना शोभलं नाही. लहानशा पोरीला जराशी सवय दिली का मी तुला खाऊ देतो आणि समुद्राच्या किनारीला नेऊन हे असे अन्याय करतो. तो भडवा फाशीच्या ह्याच्यात तर गेलाच पाहिजे आणि त्याला फाशी तर झालीच पाहिजे. आजच्या महिलांना मी हे सांगेन की ज्या महिला इथे जमा आहेत त्यांनी स्वतःचा आवाज उठवायला आणि स्वतःसाठी सक्षम व्हायला आणि आपल्या पोरींसाठी भांडायला, आवाज उचलायला आवाज केला पाहिजे. आज मी बोलते की आज आपण आपलं नाव सुद्धा सांगायला घाबरतायत, पण आज आपल्या मुली ज्या आहेत, चिमुकल्या मुली आहेत, अंगणवाडीला जात आहेत, शाळेत जात आहेत, त्यांना आज आपण पाठवायचं की नाही पाठवायचं ही आपल्याला भीती झालेली आहे. आणि हे जे प्रकार होते ते पहिले शहरी भागात होत होते, आपण फक्त ऐकत होते, पण आज आपल्या ग्रामीण भागात होत आहेत. कारण काय, ग्रामीण भागात अशी भीती नव्हती, कधी असं व्हायचंच नाही, आपण आपल्या मुली बिंदास पाठवत होते. पण आज असे भडवे पैदा झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला कुठेतरी खूप भीती वाटायला लागलेली आहे. आणि एवढंच सांगेन मी आणि 2 शब्द संपेल. जय जोहार. आणि आपल्या संघटनेमार्फत जाहीर पाठिंबा जाहीर केला. सर्वप्रथम ही घटना संपूर्ण देशाला काळीमा फाटणारी घटना आहे. ह्या नराधमाला एवढे जीव ठेवलाच कसा, एवढ्यात त्याला फासावर लटकवलं पाहिजे. खूप भयानक घटना आहे. मी माझ्या माता भगिनीला सांगू इच्छितो की आजपर्यंत महिलांवर अत्याचार होत आहे. कोण कामावर जाताना होत आहे, कोण कॉलेजला जाताना होत आहे. आपलं पुढे चुकते, आपण शांत राहतो, गप्प बसतो. त्याची कल्पना आपल्या घरच्या लोकांना द्या. घरच्या लोकांना सांगत नाही तर मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा. पण अशा लोकांना, अशा कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी माझ्या संघटनेच्या वतीने प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक पराडसाहेब जेव्हा आंदोलन करतील तेव्हा मी सक्रिय पाठिंबा देईल. आणि न्याय व्यवस्थेला मी विनंती करेन की त्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी. अगर नाही दिली असेल तर आमचा समाज, आमचा बांधव सक्रिय आहे त्याला शिक्षा देण्यासाठी. जय जोहार, जय हिंद, जय.